NMMS आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती आहे इयत्ता 8वीच्या वर्गात असते, त्याचं महत्व असं आहे, ही परीक्षा पास झाल्याच्या नंतर 9वी 10वी 11वी 12वी प्रत्येक वर्गाला महिन्याला 1000 रुपये, प्रत्येक महिन्याला प्रत्येक इयत्तेला म्हणजे 9वीला 10वीला 11वीला 12वीला 12,000 रुपये पर इयर प्रत्येक वर्षाला भेटते. याचं मेरिट प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असतं. त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आपण NMAचा रेग्युलर YouTubeला प्रत्येक घटक टप्प्याटप्प्यानं सराव घेणार आहोत. सर्वांनी दररोज हा घटक पहा. पेपर पहिला बौद्धिक क्षमता चाचणी 90 प्रश्न 90 गुणाला असतात. घटक आहे क्रमाने येणारे अक्षर. भाग 1. पहिल्या भागात आपण सुरुवात करूया. एबीसीडी नुसार ABCDEFGHIJKLM असं नंबर द्यायचे. इथून 1 ते 13 नंबर द्यायचे. इथून त्याच्या खाली घ्यायचं NOPQRSTUVWXYZ. परत त्याला 14 पासून 26 पर्यंत नंबर द्यायचे. या प्रत्येक अक्षराचा नंबर वरचा आणि खालचा हा असतो. म्हणजे उदाहरणार्थ याचा नंबर 1 पण आहे आणि 26 पण आहे. बीचा नंबर 2 आहे व 25 पण आहे. याच्यावरती आपण उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 1. जर CET कॅटला 3, 1 आणि 20 तर बॅटला काय येईल? म्हणजे सी ला काय येतं? 3 लिहिलेला आहे इथं. सी ला 3 येतं. ए ला काय येतं? 1 लिहिलेला आहे. आणि टी ला काय येतं? 20. 3 1 20 किंवा 31 20 असा क्रमांक येतो. तर बॅटला काय येतं? बी ला काय येतं? 2. त्यानंतर ए ला काय येतं? 1 आणि टी ला काय येतं? 20. 21 20 याचा नंबर राहील. क्रमाने येणारे अक्षर भाग क्रमांक 1 मध्ये आपण सुरुवातीला क्रमाने येणाऱ्या अक्षरावरती वेगवेगळे उदाहरण आपण घेत आहोत. उदाहरण दुसरं घेऊया. जर CDE ला 3 4 5 तर HIJ ला किती किंवा काय येईल? HIJ ला काय येईल? CDE ला 3 4 5 345 हा नंबर येईल. तर HIJ ला काय? याचा नंबर किती आहे? 8. आय चा नंबर किती आहे? 9. जे चा नंबर किती आहे? 10. हे त्याला क्रमाने अक्षर याच्यावरती आपल्याला याचा नंबर जो आहे ते येईल. आलं? दुसरं उदाहरण पाहू. KLM ला काय येतं? 11 12 13. 11 12 13 हा नंबर येतो. तर
PQR ला काय येईल? PQR ला काय येईल? कोणता नंबर येईल? बघा, P चा नंबर किती आहे? 16. Q चा नंबर किती आहे? 17. P चा नंबर 16, Q चा नंबर 17, R चा नंबर 18. हे त्या ठिकाणी उत्तर येईल. अजून एक उदाहरण घेऊ आपण. A E I O U ला काय येईल? म्हणजे कोणता नंबर येईल? असा जरी प्रश्न, म्हणजे आपल्याला सहज बेसिक माहिती आहे याच्यातली सुरुवातीची. ए चा नंबर किती आहे? 1. ई चा नंबर किती आहे? 5. आय चा नंबर किती आहे? 9. ओ चा नंबर किती आहे? 15. यू चा नंबर किती आहे? 21. 1, 5, 9, 15, 21 हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे असे जर वेगवेगळे प्रश्न विचारतील, आपण एकदम बेसिक घेतलेले आहे, या घटकातील बुद्धिमत्ता या घटकातील सर्व प्रश्नाचा आपला सराव करायचा आहे. त्यासाठी पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला पुढचा घटक शिकवल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या YouTube चॅनलला मिळून जाईल. धन्यवाद.